नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे उन्हाळी तीळ लागवड। कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळतो अशा या उन्हाळी तीळ लागवडीचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर मंडळी, तीळ हे पीक कमी पाण्यामध्ये, कमी कालावधीमध्ये आणि जास्तीत जास्त मार्केटमध्ये मागणी असणारं पीक आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो। योग्य असं नियोजन केलं तर तीळ हे पीक शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीळ लागवडीपासून तर जमीन, हवामान, बियाणं, वेगवेगळे जे संशोधित बियाणे असतील, खत नियोजन, पाणी व्यवस्थापन, त्यानंतर उत्पादन काढणं आणि एकरी किती उत्पादन मिळतं आणि साधारणतः मार्केटमध्ये याला किती बाजारभाव मिळतो यापर्यंतची माहिती बघणार आहोत। त्यामुळे उन्हाळी तीळ लागवडीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तीळ लागवड हे खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये केली जाते। आता उन्हाळी तीळ लागवड ही जास्त प्रमाणात कुठे केली जाते ते बघूया। मराठवाड्यामध्ये लातूर, बीड आणि उस्मानाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी तिळाची लागवड करतात। तर विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला आणि अमरावतीमध्ये तिळाची लागवड केली जाते। त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही लागवड केली जाते। धुळे, जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर तिळाची लागवड अलीकडे शेतकरी करत आहेत। महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 3 ते 4 लाख हेक्टरवर तीळ लागवड केली जाते। आता तीळ लागवडीसाठी जमीन कशा प्रकारची लागते? तीळ लागवडीसाठी मध्यम ते हलकी म्हणजे पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते। काळी आणि पोयट्याची लालसर जमीन सुद्धा चालते। तीळ लागवडीसाठी फक्त पाणी साचणारी जमीन टाळावी। साधारणतः जमिनीचा पीएच 6 ते 7.5 इतका असावा। आता तिळासाठी हवामान आणि लागवडीचा काळ बघूया। उन्हाळी तीळ लागवडीसाठी उष्ण आणि कोरडं हवामान लागतं। 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान हे तीळ लागवडीसाठी योग्य असतं। तीळ या पिकासाठी फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत योग्य काळ असतो। आता तीळ पिकाचे बियाणे आणि सुधारित जाती कोणत्या आहेत ते आपण बघूया। एकरी 1.5 ते 2 किलो इतकं बियाणं पुरेसं असतं। महाराष्ट्रामध्ये काही उपयुक्त जाती आहे, त्यामध्ये AKT 101, तापी 1, तापी 2, जव्हार तीळ 7, फुले तीळ 1 ह्या ज्या जाती आहेत त्या लवकर येणाऱ्या आहेत, जास्त उत्पादन देणाऱ्या आहेत आणि शिवाय याच्यावरती रोगसुद्धा कमी प्रमाणात येतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनी या जातींचा अवश्य विचार केला पाहिजे। आता बीज प्रक्रिया कशी करावी? तर मंडळी, यासाठी थायरम किंवा कार्बेंडाझिम 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे मिसळावे, म्हणजे बियाण्याला चोळावेत। लागवड पद्धत जर बघितली तर ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर असावं आणि 2 रोपांमधील अंतर हे 10 ते 15 सेंटीमीटर इतकं असावं आणि पेरणीची खोली ही साधारणतः 2 ते 3 सेंटीमीटर इतकी असावी। पेरणीनंतर लगेच हलकंसं पाणी द्यावं। त्यानंतर बघूया खत व्यवस्थापन कसं करावं। तीळ या पिकासाठी साधारणतः एकरी 2 ते 3 टन इतकं शेणखत वापरावं। त्यानंतर नत्र 20 किलो, स्फुरद 20 किलो, पालास 10 किलो इतके वापरावे आणि अर्धे नत्र हे पेरणीच्या वेळी द्यावे, तर उरलेले नत्र हे साधारणतः 1 महिन्यानंतर द्यावे। त्यानंतर बघूया की पाणी व्यवस्थापन कसं करावं। उन्हाळी तिळासाठी साधारणतः 8 ते 10 दिवसांनी पाण्याचं व्यवस्थापन करावं। ज्यावेळेस फुलोरा असतो किंवा शेंगा भरण्याचा काळ असतो त्यावेळेस मात्र पाणी दिलं पाहिजे। अतिरिक्त पाणी टाळावं। तसेच ड्रिपचा वापर केल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते। त्यानंतर बघूया की कीड आणि रोग नियंत्रण कसं करावं। तर मंडळी, तीळ पिकावर पानं कुरतडणारी आळी आणि शेंगा पोखरणारी आळी हे महत्त्वाच्या किडी आहेत। याचं नियंत्रण करण्यासाठी इमामेक्टिन बेन्झोएट किंवा स्पिनोसॅडची फवारणी करावी। तीळ पिकावरील महत्त्वाचे रोग जर आपण बघितले तर पानावरील ठिपके आणि मूळकूज ही फार महत्त्वाची असते। ज्यावेळी पाण्याचं प्रमाण अति होतं किंवा जास्त प्रमाणात पाणी देतो त्यावेळेस सुद्धा मूळकूज होते। त्याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब किंवा कार्बेंडाझिमची फवारणी करावी। त्यानंतर आपण बघूया की काढणी आणि फवारणी कधी करावी। तर मंडळी, तिळाचं पीक हे 85 ते 95 दिवसापर्यंत येतं। साधारणतः झाडे पिवळी पडू लागल्यावर किंवा ज्या शेंगा आहेत त्या काही प्रमाणात पिवळ्या पडू लागल्यावर काढणी करावी। तिळाचे सरासरी उत्पादन हे 3 ते 5 क्विंटल इतक्यापर्यंत येते, परंतु चांगलं व्यवस्थापन केलं किंवा तिळाकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर साधारणतः 6-7 क्विंटलपर्यंत सुद्धा एकरी उत्पादन काढणारे शेतकरी आहेत। आता तीळ उत्पादनामध्ये खर्च आणि नफ्याचा जर विचार केला, साधारणतः एकरी खर्च 8 ते 10 हजार रुपयापर्यंत येतो आणि तिळाचा भाव साधारणतः 8 ते 12 हजारपर्यंत असतो आणि तिळाला जर चांगला भाव मिळाला तर एकरी 40 ते 50 हजार रुपयापर्यंत सुद्धा उत्पन्न मिळतं। तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल का तीळ उत्पादन किती महत्त्वाचं आहे। कमी कालावधीमध्ये, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपण मिळवू शकतो आणि खर्चही कमी लागतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनी उन्हाळी तीळ लागवडीकडे वळायला काही हरकत नाही। फक्त योग्य जातीची निवड, योग्य कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन केलं
तर नक्की तीळ हे पीक अतिशय फायदेशीर आहे. तर मंडळी, उन्हाळी तीळ लागवडीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.